यिर्मया अध्याय 51. परमेश्वर म्हणतो, पहा, मी बाबेलावर व लेब कामाईच्या रहिवाशांवर एका विध्वंसकाच्या मनास प्रवृत्त करीत आहे. मी बाबेलावर परदेशीय पाठवीन, ते त्याला उफणतील व त्याचा देश उजाड करीतील. कारण ते संकटसमयी त्याला चोहोकडून घेरीतील. धनुर्धार्याने धनुष्य वाकवू नये, चिलखत घालून त्याने उभे राहू नये. त्याच्या तरुणांवर दया करू नका, त्याच्या सर्व सैन्याचा विध्वंस करा. म्हणजे खासद्यांच्या देशात लोक वध पावून पडतील, त्याच्या आळ्यातून विधिलेले पडतील. कारण जरी इस्रायलाच्या पवित्र प्रभूविरुद्ध केलेल्या अपराधांनी त्याचा देश भरून गेला आहे, तरी इस्रायलास व यहुदास त्यांचा देव सेनाधीश परमेश्वर याने सोडिले नाही. बाबेलातून पळून जा, तुम्ही आपापले जीव वाचवा. त्याच्या दुष्कर्मामुळे तुम्ही आपला नाश करून घेऊ नका. कारण परमेश्वराचा सूड घेण्याचा समय आहे. त्याच्या करणीचे तो त्याला प्रतिफळ देत आहे. बाबेल परमेश्वराच्या हातातला सर्व पृथ्वीस मस्त करणारा सोनेरी पेला होता. राष्ट्रे त्याचा द्राक्षारस प्याली, म्हणून ती वेडी झाली आहेत. बाबेल एकाएकी पडून भंगला आहे, त्याबद्दल हाय हाय करा. त्याच्या जखमेसाठी मलम घेऊन जा, त्याला गुण येईल. आम्ही बाबेलास बरे करण्याचा प्रयत्न केला, पण तो बरा झाला नाही. त्याला सोडून द्या. चला, आपण सर्व आपापल्या देशी जाऊ. कारण त्याचा गुन्हा गगनापर्यंत पोहोचला आहे, आकाशापर्यंत चढला आहे. परमेश्वराने आमची धार्मिकता प्रसिद्ध केली आहे. चला, परमेश्वर आमचा देव याचे कार्य आपण सियोनात विदित करू. बाण पाजवा, ढाली धारण करा. परमेश्वराने मेद्यांच्या राजास स्फूर्ती दिली आहे. नाश करावा याची त्याच्या विरुद्ध त्याची योजना आहे. कारण हा परमेश्वराकडून सूड आहे, त्याच्या मंदिराविषयीचा सूड आहे. बाबेलाच्या कोटांसमोर ध्वज उभारा, पहारा मजबूत करा, पहारेकरी ठेवा. छापा घालण्याची तयारी करा. कारण परमेश्वर बाबेलाच्या रहिवाशांविरुद्ध जे बोलला, त्याची योजना करून ते त्याने सिद्धीसही नेले आहे. हे बहुत जलप्रवाहांजवळ राहणाऱ्या, समृद्ध भांडारे असलेल्या, तुझा अंतसमय आला आहे. तुझ्या मिळकतीस आळा बसला आहे. सेनाधीश परमेश्वर आपल्या जीविताची शपथ वाहून म्हणाला आहे, मी तुझ्यात टोळांप्रमाणे मनुष्य भरीन. ते तुझविरुद्ध गर्जना करीतील. त्याने पृथ्वी आपल्या सामर्थ्याने उत्पन्न केली. त्याने आपल्या ज्ञानाने विश्व स्थापिले. आपल्या बुद्धीने आकाश पसरिले. तो आपला शब्द उच्चारितो, तो आकाशात पाण्याचा गडगडाट होतो. तो पृथ्वीच्या दिगंतापासून वाफेचे लोट वर चढवितो. तो पावसासाठी विजा सिद्ध करीतो.
व आपल्या भांडारातून वायू बाहेर काढितो. प्रत्येक मनुष्य पशुतुल्य व ज्ञानशून्य झाला आहे. प्रत्येक मूर्तिकार मूर्तीमुळे लज्जित झाला आहे. त्याने ओतलेली मूर्ती प्रत्यक्ष लबाडीच आहे. त्यांच्यात मुळीच प्राण नाही. त्या शून्य रूप असून उपहासाला पात्र अशा वस्तू होत. त्यांचा समाचार घेतेवेळी त्या नष्ट होतात. जो याकोबाचा वाटा तो त्यासारखा नव्हे, तर तो सर्वांचा निर्माणकर्ता आहे. इस्रायल त्याच्या वतनाचा वंश आहे. सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम आहे. तू माझा परशु आहेस. तू माझी युद्धशस्त्रे आहेस. तुझ्याद्वारे मी राष्ट्रे मोडून त्यांचे तुकडे तुकडे करीन. तुझ्याद्वारे राज्ये नष्ट करीन. तुझ्याद्वारे मी घोडा व स्वार यांचे तुकडे तुकडे करीन. तुझ्याद्वारे मी रथ व सारथी यांचे तुकडे तुकडे करीन. तुझ्याद्वारे मी नर नारीचे तुकडे तुकडे करीन. तुझ्याद्वारे मी वृद्ध व तरुण यांचे तुकडे तुकडे करीन. आणि तुझ्याद्वारे मी तरुण व तरुणी यांचे तुकडे तुकडे करीन. तुझ्याद्वारे मी मेंढपाळ व त्याचा कळप यांचे तुकडे तुकडे करीन. तुझ्याद्वारे शेतकरी व त्याच्या बैलांची जोडी यांचे तुकडे तुकडे करीन. आणि तुझ्याद्वारे मी अधिपतींचे व नायब अधिपतींचे तुकडे तुकडे करीन. बाबेल व खासदी देशाचे सर्व रहिवासी यांनी तुमच्या देखत जो सर्व अनर्थ सियोनात केला आहे त्यांचे मी उसने फेडीन, असे परमेश्वर म्हणतो. हे सर्व पृथ्वीचा नाश करणाऱ्या विध्वंसगिरी, पहा, परमेश्वर म्हणतो, मी तुझ्या विरुद्ध आहे. मी आपला हात तुझ्यावर उगारीन. तुझा कडेलोट करीन. जळून कोळ झालेल्या पर्वतासमान मी तुला करीन. तुझ्यातला दगड कोपऱ्यासाठी अथवा पायासाठी कोणी घेणार नाही, तर तू कायमचाच उजाड होशील, असे परमेश्वर म्हणतो. पृथ्वीवर ध्वज उभारा. राष्ट्रांमध्ये रणशिंग वाजवा. त्याच विरुद्ध राष्ट्रे सिद्ध करा. अरारात, मिन्नी व अश्कनाज या राज्यास त्याचवर चढाई करण्यास बोलवा. त्याच्या विरुद्ध सेनापतीची नेमणूक करा. विक्राळ टोळांप्रमाणे घोडे येऊ द्या. त्याच विरुद्ध राष्ट्रे सज्ज करा. मेद्यांचे राजे, त्यांचे अधिपती, त्यांचे सर्व नायब अधिपती व राजाच्या सत्तेतील सर्व देश सज्ज करा. पृथ्वी कापत आहे, वेदना पावत आहे, कारण बाबेल देश उजाड, निर्जन करण्याचे परमेश्वराचे संकेत पूर्ण होत आहेत. बाबेलाचे वीर लढाई करावयाचे थांबले आहेत. ते आपल्या दुर्गात बसून राहिले आहेत. त्यांचे बल खुंटले आहे. ते केवळ स्त्रिया बनले आहेत. त्याच्या वस्तीस आग लाविली आहे. त्याचे अडसर मोडिले आहेत. बाबेलाच्या राजाचे नगर सर्वस्वी हस्तगत झाले, हे त्यास कळविण्यास एकामागे एक हलकारे, एकामागे एक निरोपे धावत आहेत. नदीचे उतार हस्तगत झाले आहेत. लढवय्ये फजित झाले आहेत, असे ते सांगत आहेत.
कारण सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव असे म्हणतो, धान्य मळण्याच्या वेळी खळे असते तशी बाबेल कन्या आहे. अजून थोडा अवधी आहे, म्हणजे मग तिचा हंगाम येईल. बाबेलाचा राजा नबुखदनेस्सर याने मला खाऊन टाकिले आहे, त्याने मला दळून टाकिले आहे, त्याने मला रिकामे पात्र करून ठेवले आहे, त्याने मला अजगराप्रमाणे गिळले आहे, त्याने आपले पोट माझ्या पक्वान्नांनी भरिले आहे, त्याने मला बाहेर फेकून दिले आहे. सियोन निवासिनी म्हणो, मजवर व माझ्या शरीरावर केलेला जुलूम बाबेलावर उलटो. व यरुशलेम म्हणो, माझ्या रक्तपाताचा दोष खासदी देशाच्या रहिवाशांवर असो. ह्यामुळे परमेश्वर असे म्हणतो, पहा, मी तुझ्या पक्षाने लढेन, तुझ्याकरिता सूड उगवीन. मी त्याचा सागर आटवीन, त्याचा झरा सुकवीन. बाबेल नासाडीचा ढिगार, कोल्ह्यांचे वसतिस्थान, विस्मय व उपहास यांचा विषय आणि निर्जन स्थळ असा होईल. ते जमून तरुण सिंहांप्रमाणे गर्जना करीतात, सिंहिणींच्या पेट्यांप्रमाणे ते गुरगुरतात. ते घामाघूम झाले म्हणजे मी त्यांच्यासाठी मेजवानी सिद्ध करीन, त्यास मस्त करीन, म्हणजे त्यास हर्षभ्रम होऊन ते कायमचे निद्रावश होतील, उठावयाचे नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. कोकरांप्रमाणे, एडके व बोकड यांप्रमाणे मी त्यास वधावयास घेऊन जाईन. शेषक कसे हस्तगत झाले आहे, सर्व जगाच्या प्रशंसेचा विषय परहस्ती कसा गेला आहे. राष्ट्रास बाबेल कसा विस्मयावह झाला आहे. समुद्र बाबेलावर लोटला आहे, त्याच्या लाटांच्या समुदायाने तो झाकून गेला आहे. त्याची नगरे ओस पडली आहेत, त्यातला प्रदेश निर्जल झाला आहे. तेथली भूमी वृक्ष झाली आहे, तेथे मनुष्यवस्ती नाही व त्यातून कोणी मानवपुत्र येत जात नाहीत. मी बेल दैवताचा बाबेलात समाचार घेईन. त्याने गिळले ते त्याच्या तोंडावाटे मी काढीन. राष्ट्रांचा ओघ त्याच्याकडे वाहणार नाही, बाबेलाचा तटही पडेल. माझ्या लोकांनो, तुम्ही त्याच्यातून निघून जा. परमेश्वराच्या संतप्त क्रोधापासून तुम्ही प्रत्येक जण आपला बचाव करा. देशात ऐकलेल्या अफवेने तुम्ही आपले मन खचू देऊन घाबरू नका. एक अफवा एका वर्षी व दुसरी दुसऱ्या वर्षी पसरेल. देशात जुलूम होईल, अधिपती अधिपतीवर उठेल. ह्यास्तव पहा, असे दिवस येत आहेत की त्यात मी बाबेलाच्या कोरीव मूर्तींचा समाचार घेईन. त्याचा सर्व प्रदेश लज्जित होईल, त्याचे सर्व लोक त्याच्यात ठार होऊन पडतील. आकाश व पृथ्वी आणि त्यातील सर्व काही ही बाबेलावर जय जयकार करीतील, कारण त्याचा विध्वंस करणारे उत्तरेकडून येत आहेत, असे परमेश्वर म्हणतो. बाबेलाने जसे इस्रायलाचे वधण्यात आलेले लोक पाडिले, तसे बाबेलात सर्व पृथ्वीवरचे वधण्यात आलेले लोक पाडण्यात येतील.
जे तुम्ही तरवारीपासून निभावला आहात ते तुम्ही निघून जा, थांबू नका. दुरून परमेश्वराचे स्मरण करा. यरुशलेम आपल्या मनात वागवा. निंदा आमच्या कानी पडली म्हणून आम्ही ओशाळे झालो. परमेश्वराच्या मंदिरातल्या पवित्र स्थानात परके आले आहेत, म्हणून लज्जेने आमची मुखे व्याप्त झाली आहेत. यास्तव परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की त्यात मी तिच्या कोरीव मूर्तींचा समाचार घेईन. तिच्या सर्व देशभर घायाळ झालेले कण्हत पडतील. बाबेल गगनापर्यंत उन्नत झाला असला, त्याने आपल्या उंच गढ्या अजिंक्य केल्या असल्या, तरी मजकडून त्याचा नाश करणारे येतील, असे परमेश्वर म्हणतो. बाबेलात आरोळीचा ध्वनी येत आहे. खासद्यांच्या देशातून विध्वंसाचा गोंगाट होत आहे. कारण परमेश्वर बाबेलास उजाड करीत आहे. त्याच्यातला कलकलाट नाहीसा करीत आहे. त्यांच्या शब्दलहरींचा ध्वनी महासागराच्या गर्जनेसारखा आहे. त्यांच्या गोंगाटाचा ध्वनी होत आहे. कारण त्याचवर म्हणजे बाबेलावर विध्वंस करणारे आले आहेत. त्याचे वीर कैद झाले आहेत. त्यांची धनुष्ये भंग पावली आहेत. कारण परमेश्वर सूड घेणारा देव आहे. तो खात्रीने प्रतिफळ देईल. मी त्याचे सरदार, त्याचे ज्ञानी, त्याचे अधिपती व नायब अधिपती आणि त्याचे वीर यास मस्त करीन. ते कायमचे निद्रावश होतील. ते उठावयाचे नाहीत. असे सेनाधीश परमेश्वर, हे नाम धारण करणारा राजेश्वर म्हणतो. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, बाबेलचे रुंद तट समूळ पाडितील. त्याच्या उंच वेशी अग्नीने भस्म होतील. अशी राष्ट्रांच्या श्रमाची फलप्राप्ती शून्यवत होईल. राष्ट्रांचे श्रमफळ हे अग्नीला भक्ष्य होईल. ते व्यर्थ शिणतील. यहुदाचा राजा सिदकिया आपल्या कारकिर्दीच्या 4थ्या वर्षी बाबेलास गेला. त्याच्याबरोबर सारया बिन नेरिया बिन मासेया गेला होता. त्यास यिर्मया संदेष्ट्याने जे आज्ञावचन सांगितले ते हे. सराया बिनीवाला सरदार होता. बाबेलावर जे सर्व अरिष्ट येणार होते, ते म्हणजे बाबेला विरुद्ध जी सर्व वचने लिहिण्यात आली होती, ती यिर्मयाने एका ग्रंथात लिहून ठेवली होती. यिर्मया सरायास म्हणाला, तू बाबेलास पोहोचलास म्हणजे ही सर्व वचने अवश्य वाच आणि म्हण, हे परमेश्वरा, तू या स्थानाविषयी म्हणाला आहेस की ते नष्ट होईल. त्यात कोणी मनुष्य अथवा पशु राहणार नाही. ते कायमचे ओसाड होईल. मग तू हा ग्रंथ वाचण्याचे संपविल्यावर त्याला एक धोंडा बांधून फरात नदीत तो फेकून दे. असे करून म्हण की, याच प्रकारे मी बाबेलावर जे अरिष्ट आणणार, त्यामुळे तो बुडेल, वर येणार नाही. ते व्यर्थ शिणतील. येथवर यिर्मयाची वचने आहेत.